हो हो, केला दरवाजा बंद माय. पण आम्हाला आश्चर्य वाटून राहिलं माय, हे एवढ्या मोठ्या घोड मिलेतून एवढं मोठ्या त्या ठुनीवर ठेवलंस कसं हो माय? एवढं बांधबून करून बापा एवढी पेल्ली का उचलली थे? ये मर्द का, ये मजदूर का हाथ है मजदूर का. मजदूर को कभी दर्द नहीं होता. आपल्याला वावरात जा लागते, कुठेही कामाला जा लागते आपल्याला. आपण मजदूर आहे आणि आपले हात मर्दासारखे आहे, म्हणून आपल्याला काही उचललं तर जड जात नाही, समजलं? माय बाई, बस बापा माणसातच मजारा झाली हो मग तू तर बापा. एवढं मोठं उचलणं आणि त्याच्यावर ठेवणं म्हणजे काय काय गमतीची गोष्ट आहे का बाबा? तर आपल्याला सगळं काही आता रिपीट टेलिकास्ट करायचं आहे. जसं मी ठेवलं होतं बस तसंच तिला काढायचं आहे ना खाली ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी जे रूल सांगतो ते रूल तुम्ही फॉलो करा. त्या रूलच्या सहाय्याने चला, आपल्याला नक्कीच यश प्राप्त होते. अमय हे आम्हाला नाही उचलत बापा, आम्ही धरूही नाही लागत. उसन पुसन गेली तर बापा हो ना बसन बोंबलत. आम्ही काही करून लागत कमले तुले कला करू लागत असेल तर करू लाग बापा. आणि काजल बाई तुला एकटीने ठेवलं होतं, तू या मजदूरचा हात आहे, तुला कधी दर्द नाही होत, तर तू तिला जसं ठेवलं तसं काढ बाई. नाहीतर मग कमली तुला साथ देते बापा. हुडू बापा, कुकून कुकून धराव. आली पुरी माया अंगावर तर एवढा मोठा वजन कोण सांभाळत बसन बापा. काजल तुला ठेवलं बाई, तूच त्याचं सुले खाली खाली कर. जसं तुला वरती ठेवला तसंच वरतून खाली आणतील बस. मग तू म्हणशील ते करू लागतो, पण हे होत नाही बाई आमच्या इकडून. काय माय तुम्ही ओ बापा बायास वय ना, खाता कशा आहे 5-5 पोया 10-10 पोया एका एका टायमाला खाताना. जरा असं काही जोर नाही काय, तिघी मिळून तर असं फेकोली सारखं उचलून खाली ठेवलं तर वजन नाही लागत. काय माय काही गोष्ट करतो, राक्षसीन होय का आम्ही? राक्षसी नसाले. बकासूर समजली काय? जे आलं ते खाल्लं. 3 पोयाच्या वरती धकत नाही एका सांजीले, आणि 5-5 पोया सांगून राहिली बापा. ओ चिड़िया, ओ मेरे घर की चिड़िया, इधर की उधर बातें लगाने वाली भड़काने वाली. ओ चिड़िया उठ जा, तेरा टाइम उड़ने का आ गया. ओ चिड़िया, ओ चंद्रकला चिड़िया, उठ जा बेटा. चंद्रे, आय चंद्रे, थेट गे उठवा. चंदर, आय चंदर, उठवा बापा. त्या सुनीची मदत कर. झप्पा झप्पा चबर चबर करशील तर 2 काना खाली ठेवून देईल. उतासारखी खाली लमकून लमकूनची उडी खाय, लमकांची उडी खाय ना खाली ये बरं. नाही ना माहितीच्या ऐकून काय होते, तिला बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं आहे ना, बांधून ठेवलं आहे म्हणून तिथं अटकून तरी आहे ते. आणि ते तर अशीच पडली असती खाली. तुम्ही काय व माय बापा. चंद्रे, भेद्रू भेद्रू. अमाय काजले एक काम करणं, हे गाठ आहे ना, हे अशीच तर गाठ बांधली आहे. ते गाठ झपकन ओढ. ते तिला बांधला ते सुटून जाते, झपकन ते खाली पडून जाते. ते पडल्यावर मग कोणत्याही परिस्थितीत पडू आपल्याला काय करावं लागते, अशीच करणं. कोण एवढं वजन सांभाळत बसन बापा. किती काही मजदूर असेल तरी ह्या चंद्रीचा अंगाला हात लावतं काय, पडू देतील तशीच खाली. 8-15 दिवसापासून तशीच बांधली आहे. अंग धुतलं ना पायने धुतलं बापा तिनं. हो वा चंदर, चंदर यावं खाली, यावं चंद्रे खाली यावं. कसंच काळा गळा येईल खाली. काय करावं ना काय नाही तर बापा. चल काम खतम. बसल्या कसं काढू. कराटे क्लास शिकली आहे ना मी, अशी शिकली का कराटे क्लास? अमीर बापाची औलाद आहे मी, अमीर बापाची औलाद. बड़े पापा की परी हूँ मैं. मेरा पापा किसी बादशाह से कम नहीं था. इतना पैसा था मेरे बाप के पास, इतना अच्छा मेरे को कराटे क्लास सिखाया. पर मेरे बाप ने एक गलती की कि उम्र भर के लिए मेरे को गरीबों में बांट दिया और गरीबों से मेरी शादी कर ली. इतनी मेरे बाप से गलती हो गई, वरना कराटे में तो मैं A1 थी. और इसको ऐसे ही मैंने रखा था और ऐसे ही निकाला भी. मैंने दिमाग लगाया और इसको नहीं चलाया. कैसा लगा मेरा मजाक? अमाय काजले काय मस्त सीन केला तू ना, खरंच खतरनाक. इथून अशी उडाली, तिथून 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 इथं. भल्लं तुला त्या सासूला धक्का नाही लागू दिला, भल्लं मस्त आणलं होतं ना आकाशातून उडून. आम्हाला अशी फिरवणं व अशी आम्हाला घेऊन उडणं इथं तिथं. बरं ते सोड, आता काय करायला लागते? आता त्या शांतीला फसवायचं आहे. त्या सांड्याच्या सांड्या शांतीला फसवायचं आहे. आणि पोलिसाच्या ताब्यात मी नाही तर ते स्वतः जाईन, असं काही करायचं आहे, समजलं काय? ऐ चंद्रे उठ, झोपू नको. ओम फट स्वाहा, ओम फट स्वाहा. ओय चंद्रे उठ. सुन बाई काजल बेटा, लय अत्याचार झाले व आता सहन नाही होत आहे. पाणी भूक लागली, लय अत्याचार झाले. आता कमी करणं लय झालं बाई. आता मी कोणाला काहीच नाही सांगत. सोडून दे बाई, सोडून दे ना. तुले सोडतो मी, एका शब्दावर सोडतो, पण तुले माया रूल फॉलो करा लागन. मी जशी म्हणत तशी तुले माया ऑर्डर झला लागन. सांग तयार आहे का तू? तुझी म्हणशील ते करतो. फक्त 2 टाइमचं चांगलं खावाले अनवर आले दे बापा. मारू गिरू नको हो माय. मी काहीच मा पोरीला नाही बोलावं, कोणालेच नाही बोला, कोणाले काहीच नाही सांगत. फक्त सोडून द्या आता फक्त. बाय सोडून राहिली
ते पण एक तुले मी एक गोष्ट सांगतो, ते गोष्ट तशीच्या तशी कर तू. आणि राहिली गोष्ट दुसरी, याच्या बाद मध्ये तुला जर का असं केलं आणि मी जे सांगितलं ते का तुला नाही केलं तर लक्षात ठेव, जो तुला पोऱ्याला उभ्यानं कापन आणि त्या पोरीला उभ्यानं कापन ना, तुला एका जागी उभ्यानं कापन. हा, माझी हिंमत तुला आजपर्यंत याच्यावर ठेवायची झाली. कोणी आलं काय नाही आलं, काय कुत्रे तुला पाहायला नाही आलं म्हणून कोणी कोणाचं नसते, आपलं आपलंच असते म्हणून सांगून राहिली. तर लक्षात ठेव, जो माझी एवढी हिंमत झाली तर मी कोणाला मारायला भेटणार नाही, समजलं? हे लक्षात ठेव जो ना, माय रूल फॉलो कर जो. हो, सांग सांग सांग, का करायचं है भाई? साथियों इधर आओ, इधर से तुम बोलो, इधर से तुम बोलो और मुंह पे मैं बोलती. तीन 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 सबूत होंगे, तीन तीन तीनों इधर से तेरे कान भरेंगे. अच्छे से सुनना और उसे उसी तरह से पेश करना. समझ में आया तेरे को चंद्रकला? मॅडम, हेच घर वैथे, त्या घराची पुरी चौकशी करा, पुरं घर छानून मारा. कोणी विचारलं तर नाव सांगा, शांताबाईने सांगितलं म्हणून. असं कसं तुम्हाला घराला हात नाही लावू देत मी पाहतो. चला वा अंदर चेक करा. हो शांतताई, एकदम ओव्हर रिॲक्ट नका करू, मी बघते मी, तुम्ही मागं या. एक जण कोणी चला माझ्यासोबत, आणि फारशी जण पाहिजे नाही. हो, क्राईम आहे हा, फारशी जण घरात नको आहे मला. होऊ शकते तुमचा काही प्लॅन असू शकतो, म्हणून तिघी जणी बाहेर राहा आणि तिघीपैकी चौघीपैकी एकच जण माझ्यासोबत चला. ओके, आणि मी माझा हवालदार पण बाहेर ठेवते. ओके, चला माझ्यासोबत कोण आहे ते ठरवा आणि चला माझ्यासोबत. अमाय काऊन बाप्पा, कायचा गुन्हा आहे याच्यात? आता तुम्हाला पाहू लागाले, आम्ही जराशी हेल्प केली तर काय होऊन राहिलं? तुम्हाला पाहू लागाले, शोधू लागाले इकून तिकून. आम्हाला माहिती आहे घराचे कोणते कांटे कुठं राहते, काय राहते, म्हणून आम्ही सोबत येतो म्हटलं बाबा. तुम्ही म्हणता का एक जणीला घेऊन जातो, एक जण कुठं कुठं पाहणार आहे? हे बघा गंगाताई, याच्यात गुन्हा कसला म्हणजे तुम्हाला काय सांगू मी. आता खूप ताजमहल आहे का त्यांचं, का खूप मोठा बंगला आहे? खूप मोठा बंगला आहे का सर्वसामान्य लोक आहे ते? खूप लहानशी 2-3 रूमाची झोपडी आहे. त्या झोपडीमध्ये कोणता असं सुरंग असणार? आम्ही दोघी जाते आणि बघते. तुम्ही चौघीपैकी एक जण ठरवा कोणाला माझ्यासोबत यायचं आहे तर. नाही बापा, बंगला कुठं, आम्ही हातमजुरी करणारे लोक, सर्वच सारखे लोक आहे. पण हातमजुरी करणार मध्ये कुचिन लोक राहते ना काही, तर त्याच्याने होय बापा. हे बघा, मी जे म्हणताय ते तुम्ही फॉलो करा आणि मी सांगितलेले जे नियम आहे ते पाळा. तुमच्या एका शब्दावर मी आली ना, माझी मी कामात टाकून तुमच्या सोबत आली तर तुम्ही माझी रूल फॉलो करा. तिघी जणी बाहेर आणि एक जण माझ्या सोबत चला, बस. बाकी काही मला सांगू नका. ओके, ठीक आहे ठीक आहे, असंच आहे ना तुमचं म्हणणं? आम्ही चला, तुम्ही चला ना मी चलतो, दोघी जणी जाऊ. हो, काही नाही होत, तिघीच जणी आलं पाहिजे जरूर नाहीये, दोघीच जणी जाऊ. थांबा हो तुम्ही, तिघी जणी इथं पाहून येतो मी. जा ना बापा, आम्ही कुठं म्हटलं येतो. आम्हाला अशा पापील्या लोकांच्या घरात पाय ठेवणं म्हणजे पाप करणं वय. आता तू चालत जाय, आम्ही नाही बापा, आम्हाला शौक नाही तिच्यासारख्या लोकांच्या घरात यायचा. हो, आम्ही भाकर मिटतो ना, भाकर मिटतोच बरे आम्ही. चला मॅडम. हो हो, चला चला. एकानी मॅडम आहे जराशी हेकडत दिसून राहिली बिचारे मले. तिला उचलून आणलं ना, तिची कामं टाकून तिला उचलून आणलं म्हणून कधी ती जराशी घुमसल्यासारखी राहून राहिली. तिला राग आलाय. हो ना, यायची कामं येईन बरोबर करायला नाही पाहिजे का पोलीसवाले ना? म्हणजे काय क्राईम कवाही होऊ शकते, काही होऊ शकते. म्हणजे याची कामं करणं जरुरी आहे का पहिले जनतेची सेवा करायला लागते, त्याच्यानंतर आपली कामं करायला लागते. कोण होतं साहेब भेटतोच बरं, मी वरच्या साहेबालाच भेटतो. आमच्या गावातला जो पोलीस आहे तिथे बदलून द्या म्हणतो, पोलीस स्टेशन बदलून द्या म्हणतो. आमच्या गावात जे आहे तिथे दुसरं पोलीस स्टेशन द्या म्हणतो आम्हाला, असे करा. जाऊ दे बापा, गरीबाच्या मागं कोणीच नाही धावत हो बापा. सारे पैशावाल्याच्याच मागं धावते, पैशावाल्याच्या मागं, गरीब धावत ना बापा. तर काय करतं आता, याच्या जागी जर एखादा अमीर माणूस असता त्याच्या पुढे केलं असतं. आता आपल्याला शिकून सांगते बिचारे अनपड गवार लोक आपण. घेणा म्हणा काजललेले शानपणा मारे ना. शांताबाईला काय काय रंगाची बोलली, तुला भाकर मिटू, भाकर लायकी नाही म्हणते, वाली अवकात काढली आहे ना बाई रश्मी. थांब म्हणा, तिची लायकी आहे तिची अवकात. आता पोलीसवाले तिथे दाखवूनच देते, 14-15 दिवस जेलात ठेवून. वा वा, निघालीच पाहिजे. मी तर म्हणतो 15 दिवस काय 15 महिने जेलमध्ये जर सडलीन थे तरी काही गम नाही अशा माणसाचं. तिच्या सासूऱ्या तिच्या नवऱ्याने तिच्या पोराला पाहून घेईन आपण. बस करो बापा, लेकरू तिच्या सारखं आहे. नाही हो, इथं माया मलेच सुधरत ना बापा, मनाची बोल वय होते. असं तर बोलल्या चुकतं आपण कधी कधी रश्मी, विचार करून बोलत जाय जरा शिक. हो बाई, चमडीची जबान आहे, फिसलून गेली. मित्रांनो काय सांगू, माझे डोळे टवले, माझ्याकडे डोळे म्हणजे खराब झाले का काय झाले. मी दवाखान्यात गेली होती आज, तर मग काय सांगू तुम्हाला, उद्या बोलावलं अजून. डोळ्याचा नंबर वाढला, तिथे गेल्यावर मला दिसे नाही, अक्षर ब्लर ब्लर दिसत होतं. तर हे मोबाईल बघू सातत्यानं 1-2 तास व्हिडिओ बनवासाठी मोबाईल बघावा लागते ना एकटक. तर होऊ शकते, मला असं वाटतं की मोबाईलमुळेच माझे डोळे खराब झाले असतील. आशा करतो की माझे डोळे चांगलेच असणार, जास्त काही होऊ नाही. तर उद्या बोलावलं, तर आज मला तर काही सांगितलं नाही डॉक्टर, मला असंच वाटलं. चांगल्या डॉक्टरांजवळ बघावं लागेल, जावं लागेल. हो ना माय, जवानपणातच म्हातारपणाला होतो ले बाबा. मग नाही तर काय माय, म्हणून म्हणतो मच्छी खात जाय, मच्छी. काही नाही, मच्छी खाणाऱ्याची इथे आलाय माय. अव माया भासरा, रोजचीच मच्छी खाय.
देवधर्माचा दिवस पाळे ना तसा रोजचीच मच्छी काय. दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन केला माय. ऑपरेशन केले तरी डबल ऑपरेशन केले. कधी मच्छी खाल्ल्याने डोळे सुधी राहते अशी म्हणता काय तू? काही नाही, ते बिघडायचे असले बिघडतेच माय. इकडूनही आहे बाबा ना तिकडूनही आहे. जाऊ दिले कारण काय होते पाहून घेऊ. अगे माय बहीण, तुम्ही काऊन नाही गेले हो सर? तुम्ही काऊन इथं उभे आहे? आम्हाला मॅडमचा आदेश आहे. मॅडमचा आदेश भेटेपर्यंत आम्ही आतमध्ये जाणार नाही आणि मॅडम जेव्हापर्यंत म्हणणार नाही तेव्हापर्यंत आम्ही इथून हलणार नाही. असं 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 तुमचे काही नियम असेल ना बापा, करा त्याला फॉलो करा. हो ताई. वाव, किती सुंदर, किती हँडसम, किती ब्युटिफुल, किती अप्रतिम, किती अति सुंदर, किती लाजकन्या, किती शिरोमणी. बाई ग बाई ग बाई ग, माझी सासू या वयात पण यंग दिसताय. किती छान बाई ग. माझ्या सासूला असं वाटतं की दुसरा नवराच करून घ्या म्हणा, मला दुसरा सासरा, जवान सासरा भेटते मला. किती सुंदर दिसत आहे ना सासूबाई तुम्ही, की तुम्हाला काय सांगू मी. अगं बाई शांताबाई, तू आली का ग? ये ना. अगं बघ, माझ्या सासूचा मी आज दुल्हन मेकअप केला. उद्या रिसेप्शन मेकअप करणार, परवा लग्न मेकअप करणार, नंतर मग 7व्या महिन्याचा मेकअप करणार, नंतर 5व्या महिन्याचा मेकअप करणार. असे जे दुनियातले मेक ओव्हर्स आहे, जे मेकअप आहे रंगारंगाचे, ते मी माझ्या सासूचे करून बघते. माझी सासू आणि सासूच नाही बी शांताबाई, काय सांगू तुला. तुझ्या जवळ मी माझ्या सासूचं गुणगान गायला येत होती, पण मला वेळच नाही भेटला बिचारे. जास्तीची अगाऊची शहाणपणा करू. कुठं काकी कुठून आली हो तू? काकी कुठे गेलती हो तू? हिने लपून ठेवलं होतं तुले. आता मी बस पोलीसवाल्या जवळ गेली तर हिने तुला बस बाहेर काढलं का नाही? काव काकी पा पोलिशन बाई, पोलिशन ताई, हे पा मॅडम मॅडम, हे पा ही मनातली बाई आहे ना, हिने घागरा घालून दिला ना. येस येस येस, हेच लापता होती, हेच लापता होती, हो हेच लापता होती. अरे शांता काकू, तुम्ही पागल आहेत का? माझी सासू वगैरे गायब नव्हत्या. माझी सासू तर म्हणजे अंगा पायाला असा धूळ नाही लागला पाहिजे म्हणून मी त्यांना घरातच ठेवते. त्यांची जी रुकी सुकी आता जी म्हातारपणाची स्किन आहे त्याला मी असं म्हणजे खूप महागड्या क्रीम वापरते ना, त्यामुळे ते जवान होत चालल्या. तर त्यामुळे त्यांना मी धूळ वगैरे पासून दूर ठेवते, तर त्यांना मी बाहेर नाही जाऊ देत. त्यामुळे माझी सासू दिसत नव्हत्या. ए का ग शांताबाई, काय झालं? अरे मॅडम, तुम्ही कशाला आला? अमाय काकी बोललो बाबा, काकी. अरे काय झालं बेटा शांता? काय झालं? काजल बेटा, जाणं पाहुण्यांसाठी चहा पाणी वगैरे नाही आणत का ग? काजल, तुला माझे संस्कार माहित नाही का? अरे आई, अरे अरे आई, क्षमा असावी आई, क्षमा असावी. गोष्टीत मी भुलूनच गेली आई. सॉरी, मला माफ करा. मी आणते पाणी. मी विसरूनच गेली आई, मला माफ कर जा आई. आई सॉरी. एक मिनिट थांबा. काही पाणी वगैरे नको आहे आम्हाला? सांगा. मनातल्या काय चंद्रकला आजी, तुम्ही गायब होते का इथल्या दिवसाच्या? कुठे गेल्या होत्या तुम्ही? नाही बेटा, मी कुठेच नसतो जात. मी तर घरीच होती. का बरं, काय झालं? मी हरवली म्हणून कोणी सांगितलं का तुम्हाला? शांतताई, ह्याच आहे ना त्या गायब होत्या? मी काय ऐकत आहे आता? अरे मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा, मी खोटी नाही बोलत. आजीने ना दबावात टाकून असं प्रेशर दिलं निशावर. शांताबाई, झालं गेलं, पाय पडलं व. एवढं आमच्यासोबत हे नको करत जाऊ, हे नको आमच्यासोबत हेकट नको वागत जाऊ. माझी सासू माझ्यासोबत चांगली वागते, तुझी सासू त्यासोबत चांगली नाही वागत. त्यापासून दूर आहे म्हणून प्रत्येकाच्या सासा दूर गेल्या पाहिजे असं तुला वाटते काय? प्रत्येकाची लाईफ आहे, त्याची लाईफ त्याला जगू दे आनंदानं. मॅडम, ही आमचा तिरस्कार करते. आमच्या सासू सुनेला जडते आमच्या सासू. तरी पण आम्ही सासू सुना हिच्यासोबत प्रेमानच वागतो. माझ्या सासूला विचारून घ्या ना, मी तिच्यावर अत्याचार करतो का? तर विचारून घ्या तिले. सुनबाई, बोलायची पद्धत, माझी परवरिश विसरल्या का तुम्ही? सुनबाई, थांबा सासूबाई, मला आज बोलू द्या. हे आपल्या तिरस्कार करत राहते नेहमी. पोलिशीन बाई, तुम्ही बाहेर घेऊन जा या बाईला. मी माझ्या सासूला बाहेर आणते. काय तुम्हाला ते विचारून घ्या. या बाहेर.